नमस्कार व्हॉट्सअप मंडळी, मी चित्राली चोगले आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीवर। तर पुन्हा एक नवीन रिव्ह्यू घेऊन आले आणि यंदा आपण रिव्ह्यूचा एक नवीन फॉर्मॅट सुरू करतोय। आपण 5 स्टेप्समध्ये आता रिव्ह्यू करणार आहोत, त्यामुळे तुमच्या खूप प्रतिक्रिया येतात, तुमचे खूप कमेंट्स येतात आणि त्याबद्दलच विचार करून हा रिव्ह्यू अधिक उत्तम कसा होऊ शकेल आणि तुमच्यापर्यंत तो किती उत्तमरित्या पोहोचू शकेल तोच प्रयत्न असतो। सर, जसं मी म्हणाले तसं की एक नवीन सिनेमाचा रिव्ह्यू तुमच्यासाठी घेऊन आले आणि हा सिनेमा आहे सर सेनापती हंबीरराव। अनेक दिवस सिनेमाची चर्चा होती, गेले काही दिवस ऐतिहासिक सिनेमा येत आहेत भेटीला, त्यामुळे अजून एक ऐतिहासिक सिनेमा तो सुद्धा सर सेनापती हंबीरराव भेटीला येणार याबद्दल अनेकांनी चर्चा केली, त्याबद्दल उत्सुकता सुद्धा दर्शवली। अखेर सिनेमा भेटीला आलाय। कसा आहे सिनेमा या 5 स्टेप रिव्ह्यू मधून पाहूया। चला तर मग। परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट। तर सर सेनापती हंबीरराव नावावरूनच आपल्याला कळतंय की सर सेनापती हंबीरराव होते, त्यांच्या आयुष्यावरती हा सिनेमा आहे। शिवछत्रपतींच्या काळातील सिनेमा आहे, हे तर अगदी सहज आहे। अनेकांनी त्यांच्याबद्दल वाचलं असेल, त्यांच्याबद्दल ऐकलं असेल, पण इथे त्यांचा संपूर्ण जीवन प्रवास अगदी उत्तमरित्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे। सो सर सेनापती हंबीरराव सुरूच होतो तो ऐतिहासिक तर आहे, त्यामुळे त्या सगळ्या ऐतिहासिक घटना आपल्या समोर येतात आणि जिथे त्यांची नियुक्ती झाली होती आणि ती कशी झाली होती, म्हणजे स्वराज्याचे पहिले सेनापती हंबीरराव होते, तर त्यांची जी नियुक्ती होती ती कशी झाली होती, त्यासाठी काय परिस्थिती निर्माण झाली आणि त्यातून शिवछत्रपतींनी काढलेला मार्ग, हे सगळं त्या सिनेमातून आपल्याला अगदी सुरुवातीपासून पाहायला मिळते। त्यामुळे जर अनेकांनी ते वाचलं नसेल किंवा अनेकांना त्याबद्दल फारशी माहिती नसेल, तर हा सिनेमा ती गोष्ट सुद्धा उत्तमरित्या करतो अगदी सुरुवातीपासून। सर, सिनेमाची सुरुवात जसं मी म्हणाले तसं अगदी नियुक्तीपासून होते आणि नंतर हळूहळू त्यांच्या आयुष्यातले चढ उतार, वेगवेगळ्या मोहिमी किंवा त्यांनी सर केलेले किल्ले असतील किंवा जिंकलेल्या लढाया असतील, ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू टप्प्याटप्प्याने आपल्यापर्यंत पोहोचत राहतात आणि अगदी रंजक पद्धतीत पोहोचतात। म्हणजे ती जी स्टोरी टेलिंग आहे किंवा जी पोहोचवण्याची पद्धत आहे ती एकदम उत्तम पद्धतीने जमून आली आहे। कारण की कधी कधी ऐतिहासिक सिनेमे हे कधीतरी बोर होऊ शकतात, पण गेले काही दिवस आपण अनेक ऐतिहासिक सिनेमे पाहतोय, त्यातली जे कथा सांगण्याची पद्धत असेल किंवा ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याची पद्धत असेल ती खूप बदललेली आहे। त्यामुळे ती पाहताना सुद्धा खूप मस्त वाटतं, खूप छान वाटतं। आपण तिकडे त्या प्रसंगांमध्ये आहोत, आपल्या अंगावर सुद्धा काटा येतो, रक्त उसळून निघतं। इतक्या उत्तम पद्धतीत लेखणी आहे, ती मांडली गेली आहे, ते सीन्स तसे शूट झाले आहेत आणि त्या पद्धतीने आपल्यापर्यंत ती कथा पोचते आणि उत्तम पद्धतीत पोचते। त्याचा जो प्रभाव आहे, त्याचा जो इम्पॅक्ट आहे, तो सुद्धा उत्तम पद्धतीत पोचतो। सो कथा हळूहळू होते। सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर सर सेनापती हंबीरराव हे एकमेव सेनापती होते ज्यांनी शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या दोघांचाही कार्यकाळ पाहिलेला आहे। म्हणजे सेनापती म्हणून त्याने छत्रपतींसोबत सुद्धा वेळ घालवला आहे आणि सेनापती म्हणून त्यांनी शंभूराजांचे जे कार्यकाळ होता तो सुद्धा पाहिलेला आहे। त्यामुळे ह्या ज्या 2 घटना आहेत ना, त्या सुद्धा सिनेमात उत्तम पद्धतीत आणि उत्तम पद्धतीने पोहोचवल्या गेल्यात। म्हणजे शिवछत्रपती असतानाचा काळ, त्यावेळची माणसं आणि त्या नसतानाचा काळ, त्यानंतरची माणसं, त्यानंतर उद्भवणारे वाद असतील किंवा त्यावेळेला ज्या भरपूर गोष्टी घडल्या, ज्या इतिहासात नोंद आहेत किंवा कुठे कुठे त्या गोष्टींबद्दल नमूद केलेले आहेत, पण त्या तितक्या पद्धतीने ना खोलात जाऊन आपल्याला कदाचित कळल्या नसेल। त्यामुळे हा सिनेमा पाहिल्यानंतर काही काही छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतात, तो इतिहास सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचतो आणि तेव्हा काय घडलं असेल ही जी आपण कधी कधी कल्पना करतो ना, ती कल्पना कुठेतरी सत्यात उतरवण्याचं काम हा सिनेमा नक्कीच करतो। काही ठिकाणी सिनेमामधलं कास्टिंग जे आहे ते
भरपूर ठिकाणी खूप उत्तम झालेला आहे. तर मी दुसऱ्या स्टेपकडे येते. जसं मी म्हटलं तसं कथा झालेली आहे आता कलाकार. तर कलाकारांचं जे कास्टिंग आहे ते खूप उत्तम झालं आहे. प्रवीण तरडे त्याच्याबद्दल काय म्हणायचं, कारण काय एक उत्तम दिग्दर्शक लेखक ते आहेतच, पण एक उत्तम नट अभिनेतेसुद्धा आहेत. हे त्यांनी ह्याच्या आधीसुद्धा सिद्ध केलेलं आहे. या सिनेमातून ते पुन्हा एकदा अधोरेखित होतं. त्यांनी सिनेमा जगलाय. त्यांनी सरसेनापती हंबीरराव हे कोळून प्यायलेत असंच मला म्हणावं लागेल, कारण की प्रत्येक सीनमध्ये प्रत्येक छोट्या छोट्या रिॲक्शनमध्ये त्यांच्यातले जो करारीपणा आहे किंवा जो सरसेनापती खरंच जर स्वराज्याचे सेनापती असते तर तो हाच करारीपणा असता, हाच त्यांचा अंदाज असता, हे त्यांनी प्रत्येक फ्रेममध्ये सिद्ध केलेलं आहे. त्याचसोबत इतर कास्टिंगबद्दल जर बोलायचं झालं तर स्नेहल तरडे म्हणजे प्रवीण तरडेंची वाईफ, त्यांची पत्नीसुद्धा या सिनेमात आहेत आणि या दोघांनी रील कपल म्हणून काम केलेलं आहे. लक्ष्मीबाईंचं काम केलेलं आहे. म्हणजे तारा राणींच्या आई त्या होत्या आणि इतिहासात अनेक ठिकाणी त्यांची नोंदसुद्धा नाही आहे. म्हणजे तारा राणीच्या आईबद्दल अनेकांना माहितीसुद्धा नाही आहे, त्यांचं नावसुद्धा माहीत नाही आहे. तर हा सिनेमाने त्यांनासुद्धा कुठेतरी आपल्यासमोर आणलेला आहे. त्यामुळे त्यांचं म्हणजे स्नेहल एक उत्तम अभिनेत्री आहे. नुकताच तिचा धर्मवीर हा सिनेमा जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला तिचं काम आवडलं असेल. या सिनेमात ते अधिक आवडेल, कारण की अगदी थोड्या पद्धतीत ती रिॲक्ट होताना दिसली आहे आणि खूप उत्तम काम केलेलं आहे. त्याशिवाय उपेंद्र लिमये जे बहिर्जी नाईकची भूमिका साकारतायत, त्यांनी सुद्धा बहिर्जी नाईक उत्तम साकारलेला आहे. त्याच्यानंतर अनेक जर म्हणायचं झालं तर गश्मीर महाजनी आहे. गश्मीर महाजनी शिवछत्रपतींच्या भूमिकेत आहेत आणि अजून एक ट्विस्ट आहे. तर तो ट्विस्ट काय आहे तो सिनेमा पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल. तर गश्मीर महाजनींनी काम खरंच चांगलं केलेलं आहे, उत्तम केलेलं आहे. जो ट्विस्ट आहे तो तुम्ही पहा आणि त्याच्यानंतर तुम्ही मला सांगा की ते काम तुम्हाला कसं वाटलं. त्याशिवाय श्रुती मराठे आहे, ती सोयराबाईंच्या भूमिकेत आहे आणि त्यामुळे तिला नेगेटिव्ह छटासुद्धा या सिनेमात दिले गेलेली आहे. इतर भरपूर कलाकार आहेत, काही नावाजलेले चेहरे आहेत, काही नवीन आहेत. ह्या सगळ्यांनी मिळून जो सिनेमाचा प्रभाव आहे ना तो उत्तमरित्या पोचवला आहे. त्यामुळे अभिनयाची बाजू सिनेमाची अगदी उत्तम आहे, उजवी आहे असंच म्हणावं लागेल. काही ठिकाणी मला कास्टिंग जर असं वाटलं की जर जो मी तो ट्विस्ट बोलतेय गश्मीरच्या बाबतीतला तो जर नसता तर दुसरं कोणी असतं, काय असतं, तर तो ट्विस्ट पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल तर त्यात थोडा बदल असता तर मला चाललं असतं असं मला वाटलं. आता येऊया दिग्दर्शन लेखन त्याच्याकडे. तर दिग्दर्शन खुद्द प्रवीण तरडेचं आहे आणि लेखनसुद्धा त्यांचंच आहे. तर तेही छान झालेलं आहे. त्यावेळची जी त्यांच्या बोलण्याची पद्धत असेल किंवा त्यावेळेला त्या पद्धतीने त्याने लिहिलेलं आहे ते चांगलं झालेलं आहे. काही ठिकाणी मला असं वाटलं की जरा कुठेतरी जरा अजून पेस हवा होता का सिनेमाला, जरा म्हणजे मध्ये नरेशन आहे सिनेमामध्ये बहिर्जी नायिकांच्या पेक्षा किंवा उपेंद्र लिमयाच्या आवाजात नरेशन आहे. तर ते नरेशन जर मध्ये दाखवण्यापेक्षा तिथे पेस देऊन तो सीनच दाखवला असता तर अगदी मॉन्टाजेसमध्ये तर त्याचा प्रभाव जास्त चांगला झाला असता का असं कधी कुठे वाटतं. पण तरीसुद्धा सिनेमाची पकड काही सुटत नाही, ती ढिली होत नाही आणि ही जी कमाल आहे ती प्रवीण तरडेंच्या दिग्दर्शनाची आहे. त्यामुळे सिनेमाचा जो प्रभाव येतो, चौथा स्टेप जो माझा आहे तो आहे सिनेमाचा प्रभाव कितपत पडलेला आहे. तर सिनेमाचा प्रभाव अगदी उत्तम पडतो, त्याची छाप एकदम छान पडते. सिनेमागृहातून बाहेर आल्यानंतर सुद्धा ती मनात सारखी फिरत राहते. आपण इतिहासात जातो, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करायला लागतो. जसं मी म्हणाले तसं रक्त उसळून येतं की आपल्याला सुद्धा तेव्हा जर आपण असतो तर आपण सुद्धा असंच काहीसं केलं असतं तर. सो हे सगळे सिनेमे सध्या इतिहासातील जो इंटरेस्ट आहे म्हणजे तरुण पिढीचा जो इंटरेस्ट आहे जो कुठेतरी वाचनात नाही लागत आहे, तर सिनेमांमधून तो निर्माण होऊ शकेल का, किंवा अनेक गोष्टी ज्या माहिती नाही आहेत त्या अशा सिनेमांमधून माहिती करून घेता येतील. सो त्यासाठी सुद्धा हा सिनेमा खूप महत्त्वाचा आहे आणि सिनेमा खरंच बघण्यालायक आहे. प्रत्येकाने तो पाहावा, प्रत्येक मराठी माणसाने तो पाहावा. अमराठी माणसांना, आपले मित्र असतील, आपले कोणी जवळचे नातेवाईक असेल त्यांना सुद्धा सांगा, कारण की हा इतिहास आपल्या महाराष्ट्राचा आहे आणि तो खरंच सगळ्यांना जाणून घेण्यात खरंच त्याला महत्त्व दिलं पाहिजे असं मला वाटते. आणि हा सिनेमा ते काम खूप योग्य पद्धतीने करतो. त्या इतिहासातील महत्त्वाच्या गोष्टी आपल्यापर्यंत एकदम खूप अधोरेखित करून आणि खूप रंजक पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचवतो. सो शेवटचा 5वा टप्पा आलेला आहे या रिव्ह्यूचा, जो महत्त्वाचा टप्पा आहे आणि तो म्हणजे रेटिंग.
तर हा जो सर सेनापती हंबीरराव हा सिनेमा जो आहे तो भेटीला आलाय. दिग्दर्शन प्रवीण तरडेंचं आहे, लेखन सुद्धा प्रवीण तरडेंचं आहे, त्यात मुख्य भूमिका सुद्धा प्रवीण तरडेची आहे. तर मी या सिनेमाला देते 3.5 स्टार्स. तर सिनेमा नक्की पहा. तुम्हाला तो कसा वाटलाय आम्हाला नक्की सांगा. त्यात काय तुम्हाला आवडलं, काय नाही आवडलं ते सुद्धा कळवा. आणि हो, हा रिव्ह्यू आवडला असेल तर त्याबद्दल सुद्धा आम्हाला कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी, लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मी या आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बेल आयकन क्लिक करायला विसरू नका, म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.